ज्ञानदेव तुकाराम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दयेशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी कलाकुसरी काहीजनेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची असे पुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतो। काल आपण 13 नंबरच्या श्लोकाचा विचार करत 75व्या ओवीपर्यंत आलो होतो। काल चिंतन झालेलं आहे 75 ओवीचं। नवद्वारे देही तो असतोची परी नाही, करीतोची न करी काही फलत्यागी। 9 छिद्रांच्या दरवाजा असलेल्या देहात असून सुद्धा जो देहाशी तादात्म्य पावत नाही आणि कर्म करत असून सुद्धा फलाचा त्याग करणार असल्यामुळं काहीच करत नाही, अशा विचाराचा आपण काल चिंतनाचा विचार केला होता। सर्व कर्मानी मनसा संन्यशास्ते सुखम वसे। मनानं सर्व कर्म टाकल्यामुळं त्याला कर्माचा लेप लागत नाही। म्हणजे शरीरानं कर्म करण्याला शास्त्राचं हरकत नाही आहे, शरीरानं कर्म करायला। तर त्या पाप पुण्याचा विचार केव्हा होतो, जेव्हा मनापासून अगदी इंटरेस्ट घेऊन ज्यावेळी काहीतरी आपण करायला जातो ना, त्यावेळी त्याचा चिकटा आपल्या होती लागत असतो। नाहीतर इतर वेळी त्याचा काही नाही, आपल्या मनातच काही नसेल आणि आपण जर शरीरानं कृती करत असो तर त्याचा पाप पुण्याचा विचार शास्त्रानं केलेला नाही। त्यामुळं मी पाप पुण्य नाही असं वर्णनसुद्धा आपल्याला त्या आत्मषटकामध्ये बघायला मिळतं। न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम असं वर्णन जे केलेलं आहे। मी सुख नाही, सौख्य दुःख मी काही नाही, मी पुण्य नाही, मी पाप नाही असं वर्णन केलेलं आहे। चिदानंद रूप आहे मी, हेच वर्णन त्याच्या अर्थाचं तसा अर्थ आहे इथं की मी कुठल्याच कर्मानं लिप्त होत नाही। हा मुद्दा का तर मनसा संन्यस्त, कारण संन्यास हा मनाचा संन्यास आहे। म्हणून मनानं सोडलं असेल त्याला सोडणं म्हणतात, शरीरानं सोडलेला काय वेळा नुसतं सोडणं किंवा त्याला त्याग म्हणतात, पण मनानं सोडणारं असतं ना त्याला वैराग्य म्हणायचं। वैराग्य कधी दृढ होतं माहिती आहे, तर मनानं सुटलं तर। आणि मनानं केव्हा सुटलं म्हणायचं तर सोडलं त्याची आठवणी विसरल्यानंतर। ही आठवण जेव्हा जाते मनातून त्यावेळी त्याला सोडणं म्हणतात। ते म्हणायचं पक्क वैराग्य असतं, दृढ वैराग्य असतं। आणि असं दृढ वैराग्य या तत्ववेद पुरुषाला किंवा जीवनमुक्त पुरुषाला झालेलं असतं। त्यामुळं 9 दाराच्या या दरवाजा असलेल्या घरामध्ये, देहरूपी घरामध्ये हा सुखानं नांदत असतो। म्हणजे काही करत नाही आणि कुणाकडून काही करवत नाही। 9 दाराच्या नगरीचा तो स्वामी असतो असं वर्णन केलेलं आहे। तो राजा असतो आणि म्हणून सुखानं राहतो। राजा कसा महालात स्वस्थ बसलेला असतो आणि त्याप्रमाणे तो शरीरात देहीच्या रूपानं स्वस्थ असतो, म्हणजे स्वतःला त्यानं वेगळं केलेलं असतं। आपण आमचं वेगळं होत नाही। त्यामुळे सगळ्या ज्या काही क्लेश आहेत ना, ते प्रपंचाचे क्लेश, देहाचे क्लेश मला जाणवतात। आपण जर त्या देहापासून जर विलग झालो तर खूप लोकांचं, बऱ्याचशा जे ध्यान चांगलं लावणाऱ्या लोकांचा विचार केलेला आहे, त्यांची ऑपरेशनसुद्धा डॉक्टरनी ती एखादं बेशुद्ध पडायचं इंजेक्शन न देता केलेले आहेत। याचा अर्थ देहापासून जे विलग होतात ना त्यांनाच ते लक्षात येतं। म्हणून मनानं सोडणं जे आहे तेच खरं सोडणं आहे, असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे। ते आता वर्णन करतात ना की एका संन्यासाने एका स्त्रीला नदीच्या पलीकडे नेऊन सोडलं, पण त्याचे जे अनुयायी होते ते मात्र म्हणा लागले की हे संन्यासी आहेत आणि स्त्रीचा स्पर्श वर्ज असताना सुद्धा याने कसं काय तिला खांद्यावर नेऊन नदीच्या पलीकडे सोडलं। कारण ती बाई वाट बघत बसली होती, कोणतरी पुरुषानं मला पलीकडे घेऊन जावं। नदीत पाणी फार नव्हतं,
पण स्त्रिया पाण्याला घाबरतात म्हणून ती वाट बघत बसलेली होती. म्हणून या महाराजांनी काय केलं की तिला पाठीवर घेतलं आणि सोडलं. सगळे त्यांचे अनुयायी पाठीमागनं होते ना, त्यांना आश्चर्य वाटलं. म्हणजे हे बोलतात एक, करतात एक आणि संन्यासाची तत्त्व पाळत नाहीत असं त्यांच्याबद्दल शंका घ्यायला लागली. आणि त्या बाईला त्यांनी सोडलं काठावर, पुढे चालू लागले. पण एका त्यातल्या शिष्याला राहवलंच नाही. आणि म्हणून त्यांनी त्या आपल्या गुरूंना प्रश्न विचारला, तुम्ही आपल्या संन्यास धर्माला जे आहे ते अनुसरून वागला नाही असं माझं मत झालं आहे, मी जरा स्पष्ट बोलतो तुमच्याशी. ते हसले. तर म्हणले कशाबद्दल बोलायलास तू? तर त्या बाईला तुम्ही एवढ्या त्या पाठीवरनं घेऊन आला आणि नदीच्या पलीकडे आणून सोडलं, हे मला बरं वाटलं नाही, खटकलं म्हटले. तर ते म्हणले मी तिला काठावर सोडलं, पण तू अजून मनातून घेऊन इकडे वाहत घेऊन आलेला आहेस. तुझ्या मनात ती आहे, माझ्या मनात नव्हतं. माझ्याकडं फक्त ती शरीरानं माझ्या पाठीवरती होती. म्हणजे मी शरीरानं कर्म केलं, पण तू त्याचं मनानं चिंतन करायला लागलेलं आहेस. हे सोडणं जे असतं ना, जसा त्यानं काठावर त्या स्त्रीला सोडून दिली ना, अशी आसक्ती कुठेतरी बाजूला ठेवून आपण पुढे चालत राहिलो पाहिजे. आणि अशी जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. ती आसक्ती अशी मागं राहिलेली आहे. मी वाकून पाठीमागं बघून पाहतोय तिच्याकडं की ती माझी आसक्ती पूर्वीची होती, ती पाठीमागं गेलेली आहे, एकाकी झालेली आहे, म्हणजे माझ्यापासून दूर झाली. असा एक अनुभव आपण घ्यायला हरकत नाही आणि घेण्यासारखा अनुभव आहे. मनानं ज्यावेळी सुटते एखादी गोष्ट ना, त्याच वेळी ती सुटलेली असते. आणि हा जो पुरुष आहे, जो नवद्वाराच्या दरवाजाच्या या नगरामध्ये राहतो, घरामध्ये म्हणजे नगर शब्द वापरला आहे, तर त्या नगरामध्ये राहतो आणि स्वस्थ असतो. का स्वस्थ असतो? तर त्याचे सगळे जे आहे ते नोकर चाकर ना, ती काम करत असतात. त्यानं नियोजन केलेलं आहे, व्यवस्था लावलेली आहे. आणि व्यवस्था असल्यामुळे ईश्वर तसंच करतो, सगळी व्यवस्था लावतो आणि निवांत आपण झोपी जातो. आता हे झोपी जाणं त्याला जमतं, आम्ही झोपतच नाही, कारण व्यवस्था लावत नाही. कारण मीच करतोय म्हणतोय ना, मग उठ आणि कर. ह्यानं उठल्याशिवाय ते होणारच नाही. हा स्वस्थ कधी झोपणार आहे? ह्याला झोपच लागत नाही. त्याचं कारण आहे मीच करतो म्हणतो, माझ्याशिवाय होत नाही. त्यामुळे सगळी कर्म मनानं याची चालू असतात. गप बसला तरी तो शांत बसत नाही, काय 10 दिशा फिरत असतो. एका जागेला बसलेला माणूस हा कुठेतरी फिरत असतो. पण असा मोकळा झालेला माणूस असा आहे, एका जागी फिरत असून सुद्धा, काम करत असून सुद्धा रिकामा असतो. हे दोन्हीतला फरक या श्लोकामध्ये आणि या ओवीमधून माऊली बोलतात. नवद्वारे देही तो असतोची परी नाही. तो असतो त्या महालामध्ये, त्या पुरामध्ये किंवा नगरामध्ये, पण असून नसल्यासारखा असतो. कारण आतमध्ये तो सुट्टा झालेला आहे. त्यामुळे शरीराचं काय भानगडी होतात याची खबरच तो घेत नाही. काही होते, काही वेळा शरीराच्या व्याधी असतात, त्या प्रारब्धाप्रमाणे होत असतात, तर त्याची तो दखल घेत नाही. असेल तो योग्य असे औषध पाणी शरीराच्या रोगावरती करेल, पण त्याचा अर्थ तो त्यामध्ये लिप्त झालेला नसतो. करीतोची न करी काही फलत्यागी, म्हणजे कर्म करीत असून सुद्धा तो फलाचा त्याग करणारा असल्यामुळं करून सुद्धा काही न केल्याचा अनुभव त्याला येत असतो. आणि आपण काही न करता सुद्धा केल्यासारखं वाटत असतं आपल्याला. बऱ्याच वेळा आपण एवढं चिंतन करत असतो, आपण काहीच केलेलं नसतं, पण भरपूर काहीतरी केलेलं असतं. काय गंमतशीर गोष्ट आहे. आणि ही गोष्ट आपल्याला स्वप्नामध्ये अनुभव येते बघा. आपण स्वस्थ झोपलेलो असतो आणि मनाचे सगळे सूक्ष्मदेहाचे सगळे विकार वर उठत असतात आणि सगळं काही करत असतात. त्याचा त्राससुद्धा, सूक्ष्मदेहातल्या घडणाऱ्या गोष्टीचा त्राससुद्धा स्थूल देहाला होतो. मागच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण स्वप्नातली सृष्टीसुद्धा जी निर्माण करतो ती अशीच आहे. आपण काही न करता सुद्धा त्यामध्ये शिनल्याचा अनुभव घेतो. स्वप्नसुद्धा शिनवतं आपल्याला, कारण चांगली झोप देत नाही ना. आपण ज्यावेळी स्वप्नामध्ये असतो त्यावेळी झोपेमध्ये नसतो, त्यामुळे झोप अपुरी होते, त्यामुळे सीनच येतो आपल्याला. त्यामुळे स्वप्नामध्ये असताना आपल्या ज्या क्रिया चालू असतात, आपल्याला वाटते मला कुठे शरीराला त्रास होतोय, पण होत असतोय मुळात. कारण भीतीचा घाम का येत असतोय? मग खरोखरचा घाम आपल्या जवळची माणसं पुसत असतात आपला, किंवा तुम्ही का ओरडायला लागलाय म्हणून आपल्याला उठवत असतात. ते म्हणजे खरोखर आपण ओरडत असतो आणि असतोय मात्र स्वप्नामध्ये. म्हणजे स्वप्नातले सगळे जे विकार असतात हे सुद्धा, स्वप्नसुद्धा प्रारब्ध आहे म्हटलंय बरं का शास्त्रानं. स्वप्न पडतात ना, ते प्रारब्धातले भोग आहेत. जे सूक्ष्म राहिलेले भोग असतात ना, ते स्वप्नाद्वारे भोगले जातात. आणि जे स्थूल असतात ना, ते भोग हे जागृतीमध्ये भोगले जातात. बरेच वेळा लहान मुलांनी केलेल्या चुका ज्या असतात ना,
लहानपणी केलेल्या, त्यांना काही कळत नाही, त्यावेळी न कळतपणे केलेल्या चुका त्यांना सुद्धा सुटत नाहीत, तर त्या कुटुंब दुरुस्त केल्या जातात, तर स्वप्नाद्वारे त्यांचा भोग संपतो. आणि ज्या जाणतेपणानं केलेल्या चुका असतात ना, त्या जागृतीमध्ये भोगाव्या लागतात. असं शास्त्रानं केलेलं वर्णन आहे आणि फार गंमतशीर आहे बरं काय, आणि पटण्यासारखं सुद्धा आहे. म्हणून स्वप्नात सुद्धा मला का त्रास होतो सांगा ना, मी काही केलेलं नसतं तरी का त्रास होतो, याचा अर्थ प्रारब्धाचे भोग, काही भोग मी स्वप्नात सुद्धा भोगत असतो. म्हणजे स्वप्नात जर मी इतका क्रियाशील असेल, तर जागृती अवस्थेमध्ये माझं मन, माझं अंतःकरण आणि माझं शरीर किती क्रियाशील राहत असेल बघा, किती सीन येत असेल, त्याचा त्रास होत असेल. हा त्रास आपल्याला हळूहळू कमी करता येते बरं का, शांत राहून. म्हणजे विचाराच्या प्रक्रियासुद्धा थांबवून, विचार प्रक्रियासुद्धा थांबवता आली पाहिजे. काही काळ शांत बसलं पाहिजे. ते ध्यानाचा विचार त्यासाठी केलेला आहे. पण ध्यान म्हणजे आता चावटपणा सगळा झालेला आहे की त्याला काही अर्थच राहिलेला नाही. ध्यानाचे क्लासेस ज्यावेळी सुरू झाले ना, त्यावेळी ध्यानाचं महात्म्य संपून गेलं. आता अलीकडं ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत. कुणाला नावं ठेवण्यासारखा हा प्रकार नाही, पण हे असं ऑनलाईन काही ध्यान शिकवता येते काय? त्याच्या मनातले विकार घालवायचे कुणी, कसे घालवायचे? काय नुसत्या श्वासावर लक्ष ठेवून घालवता येतील? नाही. त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, त्याचा विचार करायला पाहिजे, मूळची आसक्ती घालवायला पाहिजे प्रपंचाबद्दलची, प्रपंचाचं अनित्य वाटायला पाहिजे, त्याच वेळी ध्यान लागेल. त्याशिवाय लागत नाही आपल्याला ध्यान. पण ध्यान जर करत असो आपण वाटत असेल, तर काही टक्केच लोकांना ध्यान लागत असेल, पण बऱ्याचशा जणांना ध्यान लागत नाही. फक्त ते शांत बसलेले असतात शरीरानं, पण मनानं सगळ्या हालचाली करत असतात. आणि इथं तरी श्लोक सांगतो, माऊली बोलतात की तो शांत बसलेला असतो, कधी कधी हालचाली करत असतो, पण मनानं काय करत नाही. मनानं संन्यस्त म्हणजे त्यानं कर्माचा त्याग केलेला असतो. हा कर्माचा त्याग त्याला जमतो. म्हणून मनाच्या क्रियेच्या कर्तव्याचा जो त्याग असतो, तो त्याग म्हणजे सर्वात श्रेष्ठ त्याग कोणता असेल, तर मनानं सोडणं जो आहे. म्हणून आपण देह असतो आणि तो देही आहे. जो आत राहणार आहे ना, तो देही आहे. शरीर आपल्यात राहतं आणि देही कुठं राहतो? शरीरात राहतो. शरीर आपल्यात राहतं, पण आपण उलटं बोलतोय. म्हणून इथं म्हणलेलं आहे, स्वामी शिवानंदांचं एक उदाहरण सांगितलेलं आहे बघा. स्वामी शिवानंदांना त्रास व्हायचा आणि रात्रभर तळमळायचे, शारीरिक त्रास व्हायचा. त्यावेळी सकाळी त्यांचे काही जे सेवेकरी असायचे ते विचारायचं, कसं आहात? म्हणजे मी बरं आहे. तेच म्हणायचे, मी बरं आहे. तर त्यावेळी म्हणायचे, रात्री तुम्हाला त्रास होत होता, तो त्रास म्हणतोस काय? मग तू देहाबद्दल विचारतोस काय? हां, त्याला जरा त्रास आहे. हां, काय बोलायचे बघा शिवानंद, स्वामी शिवानंद. होय होय, त्याला जरा त्रास होतोय. हां, म्हणजे देहाला त्रास होते बरं काय, आणि त्या देहापासून मी बाजूला आहे असं बोलण्यातून त्यांच्या स्पष्ट होते. हे आपल्याला कधी जमेल काय माहिती नाही, पण ह्याची जमवण्याची प्रॅक्टिस आपल्याला करता आली पाहिजे. तो म्हणतात, मी बरं आहे, शरीराला त्रास होतो. हे म्हणणं फार धाडसाचं आहे आणि हे अनुभवणं त्याच्यापेक्षा वरच्या दर्जाचं आहे. हे अनुभव जो आहे ना, हा अनुभव घेणं त्याच्या वरच्या दर्जाचा आहे. सर्वसामान्यांना अनुभव येणार नाही, मग देहातून बाहेरच पडावं लागेल. आणि बाहेर पडणं जे आहे ना, बाहेर पडणं म्हणजे सूक्ष्म देह जो आहे, त्या सूक्ष्म देहाचा विचार फार अगदी सूक्ष्म, त्यासाठीच शब्द वापरलेला आहे त्याला. कारण तोच देह मरत नाही. म्हणून जिवंत असताना सूक्ष्म देहाला संपवावा लागतो, तरच आपल्या स्थूल देहाला सुख प्राप्त होतं. सुख म्हणजे कोणतं? तर जीवनमुक्तीचा जो आनंद भोगता येतो ना, तो सूक्ष्म देहाविना तो भोगता येतो. सूक्ष्म देह जेव्हा जागा असतो ना, तेव्हा कुठल्याही प्रकारचा आनंद मिळणार नाही, अजिबात मिळत नाही. स्थूल देहाचं बोलायचं नको, जड येतो. तो झोपलाय काय आणि जागा काय, काय त्याचा अर्थ आहे? त्याला काय अर्थ नसतो. पण आपण त्यातच गुंतलोय, आम्हाला माहीतच नाही सूक्ष्म देहाच्या क्रिया चालू आहेत का, म्हणून कळत नाही आपल्याला. म्हणून गुरु वैराग्याचं, तुका माऊलींचा एक अभंग आहे ज्ञानेश्वरांच्या गाथेमध्ये, गुरु वैराग्याचे मूळ, गुरु परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची, अशा अर्थाचा अभंग आहे. गुरु काय करतात माहिती आहे? लिंग देहाचीच गाठ सोडतात, या देहाची नाही. या देहाबद्दल वाकडा आहे, तिकडा आहे, कसा आहे, गोरा आहे, काळा आहे, काय बुद्धिमान आहे, नाही बुद्धिमान आहे, कसं असेल तसं. आतली जी गाठ आहे ना, तीच गाठ जन्माला घालण्याचं काम सूक्ष्म देह करतो. सूक्ष्म देह स्थूल देहाला सोडून दुसऱ्या देहात जातो. किती गंमतशीर मुद्दा आहे बघा. जे उदान वायू जातोय, आपण काल ब्रह्मरंध्रातून काल विचार केला होता की जे 10वं छिद्र आहे, त्या 10व्या छिद्रातून शेवटी तो वायू जातो ना, तो सूक्ष्मदेह आहे. आणि तो सूक्ष्मदेह दुसरीकडे कुठंतरी आपल्याला मॅच होणारा देह शोधत असतो आणि तिथंच जातो. का? तर त्याच्याकडे गट्टा असतो वासनेचा,
आणि तो वासना कुठं तृप्त करता येतील, तर इकडं आहे. अमेरिकेसारखा देश आहे की ज्या ठिकाणी ही गोष्ट चांगली शक्य होते तिथं जाऊन जन्माला घेतो. ज्या ठिकाणी खरोखरच असं हे एखादा मठ आहे की जी असा वासना होती, ही माझी मुक्तीची वासना, ग्रंथ वाचण्याची वासना शिल्लकच राहिली, झाली ज्ञानेश्वरी सांगून सारी अमृत अनुभव सांगायला मिळाला नाही आणि तसाच गेला, तर अमृताचा गट्टा घेऊन जातो आणि जिथं अमृतानुभवचे चिंतन चालू आहे ना तिथंच जन्माला येतो. ही सोडत नाही त्याला, तो सूक्ष्मतेवर त्याच्याबरोबर असतो. आता हे चांगली एक काही गोष्ट आहे, काही वाईट आहे. काही वासना वाईट आहेत त्या घेऊन जर जन्माला आला तर तसंच भोग प्राप्त होतील. आणि काही चांगल्या नाम घ्यायची वासना जर शिल्लक राहिली असेल, संतांच्या भेटीची वासना जर शिल्लक राहिली असेल, तर तशी वासना सुद्धा पूर्ण होते. पण वासनेमुळंच देह जन्माला येतो किंवा देहाला जन्म आहे याचा विचार इथं सांगितलेला आहे. पण हा जो आहे याला जन्म का होत नाही माहिती आहे, तर यानं मनानं कुठलीच क्रिया केलेली नसते. म्हणजे सूक्ष्म देहानं कुठलीच क्रिया केलेली नसते, फक्त स्थूल देहानं क्रिया करत असतो तो. त्यामुळे स्थूल देहानं केलेल्या क्रिया बाधतच नाहीत ना. अंघोळ केल्याबरोबर झटकून जाव्या तशा जातात त्या, कारण त्याचा अर्थच काय शिल्लक राहतो सांगा ना, काही नाही. कपडे घातल्यासारखा प्रकार आहे. ही कपडे काढली, मळकटलेली होती, दुसरी घातली, असं वरच्या शरीराचं आहे. त्यामुळे आतला खरा आहे ना तो, त्याला सांभाळावा लागतो. सांभाळायचा म्हणजे काय, त्याच्यात नको ते उद्योग चालता कामा नये यासाठी खबरदारी घ्यावी लागते. आणि म्हणून मनानं कुठल्याही प्रकारचे संकल्प करणं हे थांबलं म्हणजे विचाराची प्रक्रिया थांबते. आणि विचार प्रक्रिया थांबली की आपल्याला स्वस्थतेचा अनुभव येतो. फक्त शारीरिक नाही तर मानसिक सुद्धा, आणि मानसिक नाही शारीरिक सुद्धा. शांत झोप लागते ही स्वस्थतेचा अनुभव आहे. किंवा शांत आपण बोलत असतो, शांतपणे निर्णय घेतो ना, हे मानसिक स्वस्थतेचा हे लक्षण आहे. पण आपण तसं असलो अस्वस्थ, तर गाडी चालवताना सुद्धा आपण अस्वस्थ असलो तर किती चुका करतोय बघा. हे यावरून उदाहरण घेतोय. बोलताना सुद्धा आपण अस्वस्थ असू, कुठेतरी बाहेर पडलेलो असो, कुणाशी तरी वाद घालून बाहेर पडलेलो असो, तर इतरांशी बोलताना सुद्धा आपण भांडल्यासारखं बोलत असतो. किती त्याचा सूक्ष्म परिणाम होत असतो बघा. म्हणून सांभाळून राहावं लागतं. यासाठी इथं वर्णन केलेलं आहे की आपण तो शरीर आपल्यात राहतं, देही मात्र शरीरामध्ये राहतो. आपलं शरीर आपल्यात. आणि स्वामी शिवानंदांचं उदाहरण त्यासाठी आपण घेतलेलं आहे. म्हणून शेवट आहे बघा, नैव कुर्वन्न न कारयन, त्यासाठी वापरलेला शब्द आहे तो श्लोकामध्ये. तू काही करत नाही. जसे एखादी ग्रामपंचायत असते, नगरपालिका असते, नगरपालिका त्यांचं काम करत असतात. घरातली माणसं स्वस्थ असतात. ड्रेनेज साफ करायचे आहेत, गटारं साफ करायचे आहेत, आणखीन काय लोटून झाडून काढायचं आहे ते करतात. पण नगरपालिका तरी काय करत असते, ती कुणाकडून तरी करवून घेत असते. तसा हा जो आहे, हा देहामध्ये, नवद्वाराच्या देहामध्ये, दरवाजामध्ये, पुरामध्ये जो आहे तो स्वस्थ असतो. आणि ती सगळी कामं इतर आपल्या इंद्रियांकडून करून घेत असतो. आणि आपण त्यामध्ये काही लिप्त होत नाही. म्हणजे नगरपालिका सर्व काम करतं आणि देखभालही आपल्याला काही करावं लागत नाही, ती नगरपालिकाच करत असते. असं उदाहरण आपल्या शरीराच्या बाबतीत, शरीर हे सुद्धा नगरच आहे असं वर्णन केलेलं आहे. हे शरीर हे नगर आहे. आणि या नगरामध्ये घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्या घटना आपण कुणाकडून तरी करून घ्यायला पाहिजेत. मग तो देही असतो ना, तो शांत बसतो, राजासारखा, महापौरासारखा शांत बसतो. महापौर जसा शांत असतो आणि सगळे कामगार कामाला लागलेले असतात, तशी अवस्था त्याची असते. आणि म्हणून तो शांत असतो. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. 3च ओव्या माऊलींनी त्या श्लोकावरती वापरलेत. आता आपण 14वा श्लोक पाहतोय. न कर्तृत्वम न कर्मानी लोकस्य सृजती प्रभू. आता ईश्वराचं उदाहरण दिलंय बघा, प्रभू शब्द वापरला. जो चालवतो सगळं ना त्याला प्रभू म्हणतात. न कर्मफल संयोगम स्वभाव वस्तू प्रवर्तते. त्याच्या स्वभाव धर्माप्रमाणे काम चालू असतं. तो काय करतो, न कर्मफल संयोगम, म्हणजे कर्मफलाची गाठ सुद्धा पडून घेत नाही. म्हणजे कर्मफल आणि आपण यांची गाठ पडू देत नाही. न कर्मफल संयोगम. पण वरती काय, न कर्तृत्वम, काय करत पण नाही तो देव. ईश्वर जो प्रभू आहे ना, तो काही करत नाही. न कर्मानी, प्रभू म्हणजे देहादी संघाताचा स्वामी जो आत्मा, तो देहाचे कर्तृत्व उत्पन्न करत नाही. कुठल्याही प्रकारचं देहाचं कर्तृत्व उत्पन्न करत नाही. आणि दुसरी गोष्ट, तू म्हणजेच काय, तू अमुक कर, तू करू नकोस अशा आज्ञा देत नाही. हा त्याच्यातला मुख्य गोष्ट आहे. आणि त्यांच्याकडून कर्मे करून घेत नाही. तसं त्या देहाला इष्ट असलेली कर्म उत्पन्न पण करत नाही. म्हणजे माझ्या आयुष्यात कर्म निर्माण करण्याचं काम ईश्वर करत नाही. आणि मला तू असं काम कर असं तो सांगतही नाही. 2 मुद्दे बघा. काम कर म्हणून तो सांगत नाही.
मग मी काम कशामुळे करतोय, तर माझ्या प्रकृती गुणामुळं. स्वभाव शब्द वापरला बघा, स्वभाव वस्तू प्रवर्तते. माझा स्वभाव म्हणजे माझी प्रकृती. प्रकृती म्हणजे मागील माझं सुकृत, माझं अदृष्ट, त्याच्याशी प्रकृतीशी निगडीत असतं. 3ऱ्या अध्यायामध्ये हा विषय झालेला आहे की त्या प्रकृती गुणामुळं तो हालचाली सगळ्या करत असतो. मागचे जे सगळे गुण घेऊन आलेला असतो, संस्कार असतात मागच्या जन्मातले, त्याप्रमाणे तो वागत असतो. त्याला कितीही शिकवा, एखाद्या माणसाला सांगितलं बदलण्याचा प्रयत्न केला तर तो बदलत नाही बघा. कारण त्याचे स्वभाव वैशिष्ट्य असतात ना, की जित्याचा स्वभाव मेल्याशिवाय जात नाही, अशी म्हण जी पडली त्याचं कारण तेच आहे. असे काही आहेत त्या गोष्टी ना, त्या जात नाहीत. वरवरचे काहीतरी शिक्षण देऊन त्यामध्ये बदल करता येतो, पण अंतरंगातल्या ज्या काय खुणा असतात ना त्या बदलत नाहीत. त्याला आपण DNA आत्ताच्या भाषेमध्ये बनतो, ते बदलता येत नाहीत, आहे तसे राहतात. म्हणून कर्म तो उत्पन्नही करत नाही आणि देहाचा कर्मफलाशी संबंधही निर्माण करत नाही. 3 गोष्टी तो करतो बघा. जो आत्मा, त्याला प्रभू म्हटलेला आहे, म्हणजे परमात्मा आपण म्हणूया. हा परमात्मा काय करतो, देहाला कर्तृत्व करू देत नाही. म्हणजे तू अमुक कर, देहाचं कर्तृत्व उत्पन्न करत नाही. दुसरी गोष्ट, कर्मही उत्पन्न करत नाही. आणि तिसरी गोष्ट, त्या कर्मफलाशी संबंधी आणून देत नाही. मग हे सगळं कोण करतं, तर माझी पूर्वसुकृताची जी कर्म आहेत, प्रकृती आहे, स्वभाव आहे, त्याप्रमाणे मी करतो. माझी कर्म करतो, मला जे करायचं आहे ते. आणि दुसरी गोष्ट आहे, मी काम निर्माण पण करतो. आता हे काम ते काम असं माझं मी कर्म उत्पन्न करतो. आणि तिसरी गोष्ट, मी जे काम केलं त्याचं जे फळ मिळणार आहे त्याच्याशी संयोग जोडण्याचं काम मीच करतो, प्रभू करत नाही. मी म्हणजे कोण, शरीर. तो शरीरात असलेला जो जीव आहे तो जीव नावाचं तत्व करतं, आत्मा काय करत नाही. हे सांगण्यासाठी एवढा मुद्दा वापरलेला आहे. न कर्तृत्वम न कर्माणी लोकस्य सृजती प्रभो. सृजती म्हणजे त्याचं काय करतो, स्वाम्या येतो. लोकस्य देहाचे कर्तृत्व उत्पन्न करत नाही. आणखीन एक अर्थ यामध्ये 2 अर्थ केलेला आहे. ईश्वर हा लोकांचे कर्तृत्व उत्पन्न करत नाही, कर्मे निर्माण करत नाही, कर्मफलाशी संबंध निर्माण करत नाही. परमार्थता तो निर्विकार असून सुद्धा व्यवहारात लोकस्य प्रभू म्हणजे त्रैलोक्याचा स्वामी आहे. सगळी जर म्हणतात देव सगळं चालवतो, वृक्षाच्या पाने हाले त्याची सत्ता, मीच तो करता आहे, असे जनरली आपण बोलत असतो. पण तसा विचार केला तर, परमार्थिक विचार जर केला, तो काहीही करत नाही. राजासारखा असतो ना तो, मागच्या वेळात आपण बघितलंय, तो काहीच करत नाही. तर मग राज्य कसं चालतंय, त्याची त्याने व्यवस्था तयार केली आहे. कुणाला कुणाला कुठली कुठली कामं द्यायची ती वाटून दिलेली आहेत, त्यामुळे तो निवांत बसलेला असतो. म्हणून म्हणलेला आहे, तो स्वरूपता काही करीत नसला तरी पण त्याचा स्वभाव म्हणजे उपाधिभूत प्रकृती सर्व काही करत असते. हा जो दुसरा अर्थ आहे ना, तो ज्ञानेश्वर माऊलींच्या ओविसनी मिळता जुळता आहे. आणि पहिला अर्थ दिलाय ना, तो एवढा जुळत नाही. म्हणून 2 अर्थ दिलेत परमपूज्य खंदारकर महाराजांनी त्या ज्ञानेश्वरीमध्ये. दुसरा अर्थ जुळतो का, तर कोण करतं मग सांगायला पाहिजे ना. ईश्वर करतच नाही म्हटलं तर करतंय कोण, प्रकृती करते, माया करते. हा शब्द फार बरोबर आणि वेचक असा शास्त्रानं काढलेला आहे. हे चाललंय कशामुळं, तर मायेमुळं चाललेलं आहे. सगळ्या हालचाली दिसतात. आता ही अधिष्ठित आहे, मात्र कुणाच्या सत्तेवर चालते, त्याच्या सत्तेवर चालते. मात्र त्यानं त्याला काबूत ठेवलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्या सत्तेवर चालते. राजा जसा सगळ्या आपल्या मंत्रिमंडळाला काबूत ठेवतो, तसं माया प्रकृती किंवा अविद्या ज्याला आपण शब्द वापरतो, हे त्याच्या काबूत आहेत आणि म्हणून तो सगळं चालवतो. म्हणून त्याला सृजती प्रभू असा शब्द वापरलेला आहे. म्हणून देहाचं कर्तृत्व उत्पन्न तो करत नाही. आत्म्याच्या दृष्टीने विचार जर केला तर तो अमुक कर, ते करू नको अशी आज्ञा सुद्धा करत नाही कुणाला. ज्यांची ती करत असतात, त्यांना कोणाला काही सांगावं लागत नाही, त्यांची ती करत. कर्म उत्पन्न करत नाही. माझ्यासाठी कामाचा ढिगारा बांधून ठेवलेला आहे, डोंगर आहे, आणि तो कर, आता एवढं तुला मी मांडून दिलेलं आहे, आता तू इथून पुढे हे कर, असं तो करत नाही. आणि तिसरी गोष्ट आहे, देहाचा कर्मफलाशी संबंध निर्माण करत नाही. थोडंसं कठीण शब्द वाटायला लागतात, पण थोड्याशा ओव्या बघितल्या की आपल्या लक्षात येईल की सगळं मायेचं कर्तृत्व आहे, अन्य काहीही त्यामध्ये नाही. त्यामुळे ईश्वर ज्याला आपण म्हटलं, जो मायाधिष्ठित आहे, म्हणजे मायेची साथ घेतो, तो मायेचं सहकार्य घेतो. का घेतो, तर त्याला हात पाय असं काय डोळे वगैरे काही नाही. त्यामुळे त्याला बघायचं असेल तर तो मायेनं पाहतो, ऐकायचं असेल तर त्यावेळी माया वापरतो. तो ही सगळ्या गोष्टी तो मायेनं करतो. आपणही तसंच करत असतो. आपण मात्र लक्षात ठेवलेलं नाही, ते माझ्यावर अविद्येचा प्रभाव आहे, माझ्याकडूनही ती अविद्या सगळं करून घेते. पण ती करून घेते आणि ईश्वर तिच्याकडून करून घेतो. हा आमच्यातला दोघातला फरक आहे. जीवात आणि ईश्वरातला जो भेद आहे तो हा भेद आहे. ईश्वर मायेकडून करून घेतो
तो माया त्याच्या अधीन आहे आणि जीव जो आहे तो अविद्येच्या प्रभावाखाली जगतो, अविद्या त्याला नाचवते. त्यामुळे मला काही किंमतच राहत नाही, मी नुसताच नाचत राहतो. मी इकडं तिकडं, मी म्हणते मी कोण करायला लागले. अर्जुनानं प्रश्न विचारलाय ना, अनिच्छेनं माझ्या मनामध्ये कोण भरवतं, मला करायची इच्छा नसता सुद्धा माझ्याकडून पाप कोण करवतं. त्यासाठी भगवान बोलतात काय गीतेमध्ये, मला वाटतं 3ऱ्या अध्यायामध्ये, काम येश क्रोध येश रजो गुण समद्भवा वर्णन त्यांनी केलंय. कोण तुला प्रवृत्त करतंय, तुझे मागची सगळे जे काम आणि क्रोधाची जी बंडल तू घेऊन आलास ना, त्याच्याकडून प्रकृती ती करवून घेते असते तुझी इच्छा नसताना सुद्धा. आता जर त्यानं अविद्येची जी उपाधी आहे त्या जीवानं जर टाकून दिली, ईश्वराची उपाधी जर माया टाकली तर ईश्वर ब्रह्म आहे, आणि जीवानं अविद्या जर उपाधी टाकली तर जीव सुद्धा ब्रह्मरूप आहे. ह्या दोन्ही गोष्टी जर लक्षात घेतल्या, आता जीवाचा विचार करताना त्यावेळी आपण बोलतो की तो आत्म्याशी संबंधित आहे. शरीराशी बोलताना त्याला आपण आत्मा म्हणतो, आणि जेव्हा शरीराच्या बाहेर समष्टीच्या द्वारे ज्यावेळी बोललं जातं तेव्हा त्याला ब्रह्म म्हणतात. हा दोन्हीतला फरक फक्त आहे. म्हणजे ब्रह्म म्हणजे माझ्या शरीरापासून व्यापून राहिलेलं सगळं जे ब्रह्म आहे, माझ्या शरीरासहित सगळीकडे राहिलेलं ब्रह्मांडातलं व्यापून राहिलेलं तत्व ते ब्रह्म आहे, आणि माझ्या शरीरापुरतं व्यापून राहिलेलं तत्व आहे तो आत्मा आहे. आत्मा आणि जीव एकच आहे, तसा ईश्वर आणि ब्रह्म एकच आहेत. जर आपण वाच्यार्थानेच त्याचा जर लक्षार्थ जर विचारात घेतला तर वाच्यार्थ कट करत आला तर त्याच्या लक्षार्थापर्यंत आपण पोहोचतो. आणि लक्षार्थ कोण आहे, त्याला आपण तत्वमासीचं जी फोड केलेली आहे ना, ती बघण्यासारखी आहे विचारसागरमध्ये, आणि तपासून आपण पाहावी. वाचक असतील त्यांनी. आपण खोलात आपण शास्त्राच्या पहिल्यापासून गेलो नाही, 5व्या अध्यायापर्यंत आपण आलोय. कारण आपण बोलणारे मी सामान्य आम्ही, आणि ऐकणारे सामान्य आहेत, किंवा ते खालच्यापासून ऐकायला लागलेत असं समजून आपण बोलतोय. त्यामुळं त्यात एवढ्या खोलात बोलणाऱ्यालाही येत नाही, आणि ऐकणाऱ्याला येत असेल तर त्याने अधिक वाचावं यासाठी सांगितलं की विचारसागरमध्ये त्याची फोड केलेली आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं, कारण जगण्यासाठी जे लक्ष माहिती असते ना, ते आहे हे ब्रह्म अमुक तमुक जे आहे. मी घरात बायकोशी भांडत असतो, तिची कारणं काय ती सांगा हो, असं महाराजांना विचारतात. ते भांडण कसं आमच्या घरातलं मिटल तेवढं सांगा. ते कुठलं ब्रह्म आणि हे सांगायला लागला ते आम्हाला काही कळत नाही. हाच मुद्दा आहे खरा. कळीचा मुद्दा जो आहे ना, तर त्याला प्रपंच चालवायचा असतो आणि सुखानं जगायचं असतं. एवढंच पाहिजे आहे सामान्यांना, बाकी काय लागत नाही. बरं काय, शास्त्राचं ओझच असतं फक्त. आणि शास्त्र कुठं सांगण्यासाठी चांगली असतात, खूप चांगली असतात. ही काय वापरण्यासारखी कमी असतात, फार वापरायला कमी येतात त्यातलं. म्हणून काय म्हणलेला, वेदांत कोणता, ज्याचा व्यवहारात चांगला उपयोग होतो त्याला खरा वेदांत म्हणायचा. आणि व्यवहार कोणता आहे, जो वेदांताला धरून होतोय ना, तो चांगला व्यवहार असतो. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे बरं काय. वेदांत कोणता म्हणायचा, ज्याचा व्यवहारात उपयोग होतो तो वेदांत खरा. आणि व्यवहार कोणता, जो वेदांताला पकडून जो केला जातो तो खरा व्यवहार. ह्या दोन्ही गोष्टी ज्यानं सांभाळल्या ना, त्यांना फारशा शास्त्रामध्ये घुसायची फारशी गरज पडत नाही. गोंदवलेकर महाराजांची 365 प्रवचन आपण जेव्हा वाचतो ना, कुठंही वास सुद्धा दिसणार नाही वेदांताचा किंवा शास्त्राच्या. घोर अशा वेगवेगळ्या संज्ञा पारिभाषिक शब्द बघायला मिळणार नाहीत, परंतु माझे कौटुंबिक प्रश्न मात्र तिथं मांडलेले आहेत. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. मला कुटुंबामध्ये राहायचं आहे, आणि मग कुटुंबाचे प्रश्न माझ्या वेदांताशी काही निगडीत आहेत का, आहेत. वेदांत तेच सोडवण्यासाठी आहे, पण खूप जाडजूड शब्द वापरूनच ते सुटतात अशातला काही भाग नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी सोप्या भाषेमध्ये या वेदांताचं स्पष्टीकरण केलेलं आहे. असो, इथं काय म्हणतात, तो परमात्मा जो आहे तो निर्गुण निराकार आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे तो काय करत नाही म्हणण्याचं कारण ते आहे. मग करण्यासाठी तो काय करतो माहिती आहे, मायेचं एक तत्व जे आहे ते मायेची शक्ती वापरतो. आणि शक्ती म्हणून शिव आणि शक्ती एकत्र आल्यावरच सृष्टीची निर्मिती होते. पुरुष आणि स्त्री एकत्र आल्यावरच प्रजोत्पत्ती होत असते. प्रजोत्पत्ती या शब्दाचा अर्थ आहे सृष्टीची निर्मिती. संसार सुरुवात कधी झाली, मुलं बाळं झाली की संसार सुरू. तसं सृष्टीमध्ये झाडं वेली पानं समुद्र नद्या सुरू झाल्या. कशामुळे झाल्या माहिती आहे काय, ह्या सगळ्या नद्या समुद्र सुरू व्हायला कारण ह्यांच्या हालचाली ज्या आहेत ही विक्षेप नावाची शक्ती मायेची कार्यरत असते, आणि ह्याला चालना देण्याचं काम तो शांत बसून तिकडं करत असतो. म्हणून तो काय करत नाही. तो का करत नाही म्हणजे त्याला अकर्ता म्हणायचं कशाबद्दल, आत्मा अकर्ता आहे तर का करेतच नाही, त्याला हातपाय नाहीत ना, अवयव काय नाहीत, आणि त्यामुळे त्याला काही नाही. मग त्यामुळे नसल्यामुळं तो संकल्प करत नाहीत.
आणि संकल्प करत नसल्यामुळं त्या संकल्पाचा त्याचा उपयोग नाही. पहिल्यांदाच त्याचा संकल्प तो होता की एकोहम बहुश्याम शब्द वापरलाय श्रुतीनं, की मी एक होतो, अधिक व्हायची इच्छा झाली, हा एकमेव संकल्प, बाकी काही नाही. मायेची सगळी क्रिया जी आहेत आता आपण जी पाहतो ना, ही सगळी मायेची क्रिया आहे. पण यात लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. जर माया अशी क्रियारत असेल तर त्यांना चालवणारा त्याच्या खालीच असणार आहे. हो, ते हलते कशामुळं तर बघायला पाहिजे ना. फॅन काय उगाचच फिरायला लागलाय काय? वीज नावाची शक्ती आहे ना त्यामध्ये, दिसत नाही म्हणून नाही. कशी गंमतशीर गोष्ट आहे. म्हणजे माझ्यामध्ये जी असते ती असेल माझ्यामध्ये, एखाद्या पशुपक्षामध्ये असेल वेगळ्या प्रकारे काम करते. जशी ती हीटरमध्ये काम करते विद्युत शक्ती, तशी फ्रीजमध्ये सुद्धा काम करते. मग ती गरमच आहे असं म्हटलं तर चुकीचं आहे की नाही? ती दाहक आहे. और दाहक कुठं? जरा ह्याच्यामध्ये फ्रीजमध्ये बघा किती थंडगार आहे ती, तिथं दाहक नाही. नुसती थंडगार म्हणून चालत नाही, तर ती गरम आहे बघायचं झालं तर हीटरमध्ये बघावी लागते. ह्या दोन्हीतला विचार जर आपण करायला लागलो तर ही शक्ती जी आहे ना, किंवा त्याला आतली जी प्रेरणा जी आहे, ती प्रेरणा याला काय करते? सपोर्ट करते. म्हणून या सगळ्या गोष्टी चालतात. हे जड आहे, मायासुद्धा जड आहे. मायाच काय हालचाल करू शकणार नाही. हा कुठलाही माईक काय हालचाल करू शकणार नाही. आपण म्हणतोय माईक बोलतो, माईक बोलत नाही, कारण बोलणारा पाठीमाग आहे म्हणून त्यातून आवाज जातो. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा आहे इथं विजाचा प्रवाह चालू आहे म्हणून ते चालू आहे. बाकी याच्यात काय आहे सांगा? तसं शरीराची अवस्था आहे, तशी सगळ्या सृष्टीची अवस्था आहे. सृष्टीसुद्धा मृतवत आहे, पण मायेचे एक इंजेक्शन दिले ईश्वरानं त्याला, आणि त्यामुळे ते चालू झालेलं आहे. जशी किल्ली दिली की खेळणं नाचायला लागते ना, आपण एक चावी देतोय बघा आणि ते ढोलकं वाजवायला चालू करतंय, तशी सगळी सृष्टी ढोलकं वाजवायला लागलेली आहे. ही चावी जी आहे ना ईश्वरानं दिलेली आहे, पण तो दिसत नाही. मूळ गोष्ट तीच आहे. आपल्याला वीज सुद्धा कधीही दिसलेली नाही. कोण म्हणतंय काय? कोण वीज नाहीच हो, मग वेड्यात काढतील ना त्यांना. तसं आपण कोण म्हणेल ना ईश्वर तत्व नाहीच हो, आणि मग चाललंय कशामुळं? हा मुद्दा आहे ना. जर फॅन फिरतो तर विद्युत आहे, ट्यूब लागली, बल्ब लागलाय तर त्यामध्ये विद्युत आहे, म्हणून तो लागलेला आहे. ही जर गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आता काही जण म्हणतात सगळेच बल्ब का लागत नाहीत? मग काही फ्यूज झालेले असतात ना, काही लागतच नाहीत ना. लागत नाहीत ते मृतवत झालेले असतात. एखाद्या प्रेतामध्ये ती शक्ती नसते. याचा अर्थ काही नाही, तो आत्मतत्व तिथं नाही असं होत नाही. म्हणून परमात्मा निर्गुण आहे, त्याच्यामध्ये गुण नाही आहेत कुठले. आणि प्रकृती गुणानुसार सगळी सृष्टी निर्माण करते. प्रकृती म्हणजे मगापासून आपण माया जो शब्द वापरला ना, तो माया. तर त्या मायेला प्रकृती म्हटलेला आहे, अविद्या म्हटलेला आहे, अज्ञान पण आणखीन एक शब्द वापरलेला आहे. पण हा परमात्मा निर्गुण निराकार आहे, अविकारी आहे. त्याच्यामध्ये संकल्प नाही, आणि संकल्प नाही प्रकृती नाही. प्रकृतीच फक्त संकल्प करत असते. म्हणून जीवामध्ये सुद्धा कर्म प्रवृत्ती निर्माण करत नाही. तो का करेल? तो काहीच करत नाही. तर मला काम कर म्हणून सांगेल का? नाही सांगणार. म्हणून पहिलाच बघा, न कर्तृत्वम, तू काम कर, तू करू नको असं सांगत नाही. तो का सांगत नाही? त्याला संकल्प नसतात, त्याच्याकडं काय बोलायला तोंड नसतं, अवयव नसतात, म्हणून तो काही करत नाही. म्हणून पहिला शब्द त्यासाठी वापरलाय की जीवामध्ये सुद्धा कर्मप्रवृत्ती तो निर्माण करत नाही, कारण तो अविकारी आहे, निराकार आहे, निर्गुण आहे. त्यामुळे त्याच्यात प्रकृती नसते. तो प्रकृतीपेक्षा वेगळा आहे, पण प्रकृतीला जवळ करूनच तो सगळं करत असतो. आता उदाहरण जर आपण घेतलं, डोहात तरंग उमटतात. एखादा तलाव आहे आणि त्या तलाव जरासा वेदांत सुरू झाला आहे बरं का, थोडंसं आलंय म्हणून थोडंसं आपण बोलूया. सोपं एकदम. डोह असतो, एखादा तलाव असतो, त्याच्यावर आपण वाऱ्यानं निर्माण होणारे तरंग बघतो बघा. पण आपण म्हणतो हे पाण्यानं तरंग तयार झालेले आहेत. पाणी कसं काय तरंग तयार करेल सांगा बघू? काहीच तरंग करत काही. पाणी आपलं शांत बिचार असतं, ते एकदम शांत बसलेलं आहे. त्यातले तरंग जे होतात, निर्माण होतात, दिसतात आणि तिथंच निघून जातात. आपण बघत बसतोय बघा. हे रोज बघण्यातलं उदाहरण आहे. जरी आपली त्या तलावाच्या काठाला जाऊन आपण उभा राहिलो तरी गोष्ट दिसते. तरंग निर्माण होतात, हळूहळू मोठे होतात आणि नाहीसे होतात. म्हणजे निर्माण होणं, दिसणं आणि लय पावणं, उत्पत्ती, स्थिती आणि लय. जशा घडामोडी या डोहात घडतात ना, तशा सगळ्या सृष्टीमध्ये घडत असतात. तशा माझ्या देहामध्ये घडत असतात. जसं ब्रह्मांडामध्ये चालू असतं तसं पिंडामध्ये चालू असतं. आतमध्ये सुद्धा घडामोडी चालू असतात. पेशी तयार होतात, मरतात, म्हणजे जवळ काही दिवस राहतात, परत मरतात, परत दुसऱ्या पेशी तयार होतात, परत. आता हे विज्ञानानं पण मान्य केलंय. आता विज्ञानापेक्षा वेदांत वेगळं काय बोलतोय? फक्त वेदांत समजून घेतला नाही. विज्ञान दृश्य रूपानं असल्यामुळे लोकांना समजतं.
दृश्य रूपानं आहे ना, म्हणून समजतं. आणि हे दृश्य रूपानं सांगता येत नाही. सृष्टीचं चक्र ईश्वर जे चालवतो ते दृश्य रूपात नसल्यामुळं आपल्याला सांगता येत नाही ईश्वराची करणी. तर तरंग हे काय डोहानं निर्माण केलेलं नाहीत, म्हणजे पाण्यानं केलेलं नाहीत असं म्हणताच येत नाही. कसे पाणी निर्माण करेल सांगा. तसं उदाहरण संपलं. ईश्वर काही करत नाही. मुद्दा बघा, ईश्वर करत नाही त्याचं कारण काय आहे, तो त्यावरती तरंग निर्माण होण्यासारखी स्थिती आहे. मात्र त्याचा अधिष्ठानच असं आहे की त्यानं मायेची संगत घेतल्यामुळं त्याच्यावरची ते तरंग आहेत. म्हणून तरंग ही माया आहे, पण डो हा ईश्वर आहे, पाणी हे ईश्वर आहे. मग त्याच्यावरती कोणी केलं तर त्याला कारण ही संबंध असणारी अविद्या किंवा माया म्हणतो, की जी वारियाची करणी. माऊलींची एक ओवी आहे, ना तरी सागरियाची या पाणी काय तरंगाच्या हाती खाणी. सागराच्या काय सागरीच्या पाणी सागराच्या पाण्यामध्ये काय तरंगाच्या हाती खाणी. काय खाणी आहेत काय तरंगाच्या, की तो सागर काय करतो, खालनं घेतो आणि वरती तरंग सोडतो. बघा रे बघा किती माझ्यात तरंग आहे. नाही, ते अवांतर करणी वारेयाची नव्हे. माऊलीने प्रश्न विचारला 9व्या अध्यायातली ओवी आहे बघा. ही करणी अवांतर करणी म्हणजे जादाची. अवांतर शब्दाचे अर्थ आहे काय, जादाची करणी वारेयाची नव्हे, म्हणजे मायेची नव्हे. काही ही जी हालचाल सगळी दिसते ही मायेची आहे. पाणी नाही हलत, मग त्याला हलवणारं कोण आहे, तर हलवणारी माया आहे. मग आता ईश्वर हलतो, ईश्वर करतो असं आपण जे बोलतो, तसं पाणी हलतं असं आपण म्हणतो. ईश्वर करतो जे बोलतो ना आपण, खूप अभंग पण तसेच आहेत. ईश्वर सगळं करतो. माझा ईश्वर माझ्या पाठीशी आहे, तो मला मदत करतो. फार चांगली भूमिका आहे भक्तियोगातली. पण जरासं वेदांताचं आपण शिरायला लागलो ना तर वाटते, अरे हे ईश्वर मी तत्व जरासं बाजूला, चला त्याची व्यावृत्ती करायला लागती वाटते. म्हणजे ईश्वरालाही घालवा लागतोय वाटते, बाजूला करायला लागतोय. हा मुद्दा त्याच्या वरच्या टप्प्यातला असला तरी विचार करण्यासारखा आहे. म्हणून डोह असतो, मात्र तरंग दिसायला कारण मात्र डोह आहे. आता तिथं परत अधिष्ठानाकडे जायला पाहिजे. म्हणून शाना माणूस तरंगाकडे बघत नाही, तर पाण्याकडे बघतो, डोहाकडे बघतो. ह्याच्याकडे कुठले तरंग आहेत नाही, तर तरंग होतात ते वारं वाहते ना, म्हणून. म्हणजे तरंग असत्य आहेत, नित्य आहेत. मग तरंगावरच तरंगू नये हा मुद्दा त्यातला आहे. तरंगावर तरंगत बसू नये. माझा आता प्रपंचातल्या तरंगावर तरंग आहे. कुठेतरी कोणतरी गेलं माझ्या जवळचं की ते तरंग उमटतात, मी त्याचं मला दुःख होतं आणि आतमध्ये तरंग निर्माण होतात. मग परमपूज्य काका म्हणतात, होऊ द्या तरंग निर्माण, तर त्याची लाट तेवढी करू नका. लाट मोठी असते ना, लाटेमध्ये एखादी गोष्ट नष्ट होऊ शकते, तसं तुम्ही नष्ट व्हाल. तरंग असू द्यात, ते तरंग हळूहळू जातील. म्हणजे कुणाबद्दल तरी दुःख होतं, काही वेळा खंत असतं, काही वेळा पश्चाताप असतात, काय कोणाची तरी चिंता वाटत असते. हे छोटे छोटे तरंग आतमध्ये असतात. मुलाबाळांच्या चिंता असतात, आपल्या स्वतःच्या शरीराबद्दलच्या चिंता असतात, भविष्याबद्दलच्या असतात, भूतकाळातल्या पश्चातापाच्या चिंता असतात. सगळ्या चिंता ह्या तरंग रूपानं असतात. इथे एक वर्णन लक्षात ठेवलं पाहिजे की डोह हा जो आहे तो डोह असतो म्हणून तरंग दिसतात. हे वाक्य आता मात्र सिद्धांताचं झालं. कोणतं बघा, डोह आहे तिथं म्हणून तरंग दिसले. तसं ईश्वर आहे म्हणून माया कार्य करते. नुसतं मायेकडे बघू नका, उपाधीकडे जाऊ नका. हे ओरडून सांगायला लागलेत संत, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. माऊलींची ओवी बघा, ह्या उपाधी माझी गुप्त म्हणजे या तरंगा माझी गुप्त. कोण आहे, खारं पाणी आहे. खरा तो डोह आहे, बाकी काही नाही. तो दिसतो, फक्त दिसला नाही. इथं हा दृष्टांत म्हणून आपण बोलायला लागलोय, पण खरं बघायला गेलं तर दिसताना तरंग दिसतात, पाणी दिसत नाही. आपण लाटा बघा, समुद्राच्या लाटा बघा, समुद्राच्या लाटा बघा, तरंग बघा असं आपण म्हणतो. समुद्र पहा, समुद्र पहा, समुद्राचं पाणी पहा असं कोण बोलताना सुद्धा बोलत नाही. तसं आपण उपाधीकडे जे बघत असतो, उपाधीकडे बघत असतो. ह्या याच्या उपाधीच्या पाठीमाग असलेल्या चैतन्याचा वेध घ्यायची आपली क्षमता नसते. म्हणून ते नाही असं म्हणणं मूर्खपणाचा. मला ताकद नाही तिथपर्यंत पोचायची, मला दिसत नाही म्हणून जर मी म्हणालो ते नाहीच, तर ते चुकीचं आहे. पण ज्याला दिसलं त्यांनी सांगितलेलं आहे ना, म्हणून खरं आहे ते. माझी आई म्हणते हा तुझा बाप आहे, मग मी मानलं ना लगेच, हा तुझा बाप आहे. तो आता बाप गेला, तो फोटो दिसतोय बघ, तो तुझा बाप आहे. आता तो बाप नाही, पण आई सांगते ना. तसे संत सांगतात, आम्ही बघितले त्याला, आम्ही त्याला अनुभवलंय आणि तो आहे. त्या उपाधीच्या पाठीमागं आहे. फक्त तू उपाधी बघत राहा. फार तर तुला जमत नसेल तर सगुणाची उपासना कर.
पण खरं तत्व जे आहे ते त्याच्या पाठीमागं निर्गुण आहे आणि त्याचाच तू वेध घेत राहा. म्हणून डोह दिसतो, डोह आहे म्हणून तरंग आहेत. भगवंत परमात्मा आहे म्हणून सृष्टी दिसते, अन्यथा दिसली नसते. ही गोष्ट फार महत्वाची. एखाद्या संस्थेमध्ये आपण गेलो, तिथं आपण स्वच्छता, टापटिपता, शांतता, सुव्यवस्था जर बघायला लागलो तर आपण म्हणतो इथले व्यवस्थापक चांगले असावेत, मॅनेजर कोणतरी आहेत ना ते चांगले आहेत. का तर मॅनेजर आहे तर आपण असं म्हणत नाही तो सफाई कामगार चांगला आहे वाटतंय, किंवा आतले जे काहीतरी करणारे दुसरे टेक्निशियन जे आहेत ते चांगले आहेत वाटतंय, असं नाही म्हणत आपण. त्याच्यावरती जो हे टाकून आहे, स्वामी जो आहे, प्रमुख आहे, तोच चांगला आहे किंवा तो जागा आहे म्हणून या गोष्टी चालू आहेत. तसं मी झोपलेलं असताना सुद्धा कोणतरी जागा असते का नाही? असते. कायम आपण अनुभव असतोय आणि तो जागा झालेला जागा राहिलेला परमात्मा आहे. आपल्याला माहीत नसतं फक्त, कारण सगळी सृष्टी माझ्या दृष्टीनं लोप पावलेली असते झोपेमध्ये. आणि तरीसुद्धा लोप पावलेल्या सृष्टीचा मी अनुभव घेतो. कसा अनुभव घेतो? मी झोपलेलो होतो हा अनुभव, मी गाढ झोपेत होतो हा अनुभव मला देणारा परमात्मा आहे. त्याच्याशिवाय कोण साक्ष आहे सांगा? कोण पाहतो? पुढे आपण एक उत्तम उदाहरण बघणार आहोत. पण ह्या गोष्टीचा एक विचार करण्यासारखा आहे. खरंच विचार करायला पाहिजे की हे असं तत्व आहे. म्हणून म्हणतात माऊली काय बघा, सागरीच्या पाणी काय आहे तरंगाच्या खाणी, ही अवांतर करणी वारियाची नव्हे. ही सगळी मायेची क्रिया आहे. म्हणून या दृष्टांतात आपण गुंतून गेलो ना, दृष्टांत सुद्धा छान आहेत माऊलीचे, की मग आपण सागर आठवा लागतोय. कधी समुद्र बघितलेला नसतो तरी समुद्र दिसायला लागतोय आपल्याला, माऊलींच्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचायला लागलो तर. पण खऱ्या अर्थानं आपण त्या सिद्धांताकडे गेलो पाहिजे. म्हणून एखादा हेतू ठेवून केलेली क्रिया असते ना त्याला कर्म म्हणतात. वाक्य कसं आहे बघा, क्रिया आणि कर्म यातला भेद थोडासा केला आहे. हेतू ठेवून केलेली क्रिया जी असते ना त्याला कर्म म्हणतात. आणि भगवंताकडं कुठलाही हेतू नाही, कुठलाही हेतू नाही. हेतूशिवाय सृष्टी निर्मिती ही प्रत्येक जीवावरती कृपेसाठी, अनुग्रहित करण्यासाठी केलेली क्रिया आहे. त्यात स्वतःचा स्वार्थ नाही. त्यामुळं ती कर्म त्याला लिंपत नाहीत. त्यामुळे तो अकर्ता. वेगवेगळ्या मार्गाने आपण समजावून घ्यायला लागलोय बरं का. ईश्वर अकर्ता काय? नेहमी करताच म्हणत आलो, भक्तियोगाच्या भाषेत करता बोलावं लागते. पण आता इथं बोलावं लागलोय ना की तो करता नाही असं ज्ञानेश्वरी सांगते. तर कसा नाही? तर तो कोणत्याही प्रकारचे हेतू आणि स्वार्थ ठेवून कुठलंही कर्म करत नाही. त्यांच्या अवतारांची कार्य पाहून बघा, संतांची कार्य उघडून बघा चरित्र, त्यांनी काही कुठली कामं आपल्यासाठी केलेली नाहीत. याचा अर्थ त्यांचा हेतू नाही काही करण्याचा, म्हणून कुठलंही कर्म त्यांना लिपत नाही किंवा त्यांना येऊन चिकटत नाही. म्हणून असं काहीतरी असावं, असं काहीतरी नसावं असं भगवंताचं काही नसतं. तो सरळ सपाट समत्व बुद्धीने वावरत असतो. त्या असावं काय नसावं तो विचार करत नाही. ज्यांचा असेल तसा असेल. म्हणून भगवंत हा सर्व गुण संपन्न आहे. त्यामुळे त्याला काय कर्म करायची गरज आहे? मागच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला बदललं, भगवंतांच्या मुखामध्ये श्लोक घातलाय, आता आठवत नाही, पाठीमागे जाऊन बघा, की मला अर्जुना कर्म करायची काय गरज आहे सांग, तरी मी कर्म करतो. त्या ठिकाणी जनकाचं उदाहरण दिलंय बघा त्या श्लोकामध्ये. अजूनही आपल्याला बघता येईल तो 3ऱ्या अध्यायामधला श्लोक. तर त्यामध्ये म्हणतात, जसं जनकानं कार्य केलं तसं भगवान श्रीकृष्णाचं जर चरित्र आपण बघितलं तर त्यातलंही कार्य कुठल्याही हेतूविना झालेलं आहे. परंतु तसा विचार जरी केला तर सत्ता मात्रानं मात्र तोच असतो. सत्ता ज्याला आपण म्हणतो ना, ही सत्ता क्रियाशील नाही. तर ती क्रियाशील केव्हा होते? मायेचा जेव्हा संग होतो ना तेव्हा क्रियाशील होते. म्हणून ईश्वर हा अकर्ता आहे असं ही ओवी सांगते. आपण अजून चिंतन करायला लागलोय. माऊली काय बोलतात बघा 76 नंबरच्या ओवीमध्ये, त्याच ओवीचा विचार. जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू. पाहिजे तेव्हा निर्व्यापार होतो, परी तोची रची विस्तारू त्रिभुवनाचा. तोच मात्र विस्तार करत असतो त्रिभुवनाचा. त्रिभुवनाचा म्हणजे स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या तिन्ही भुवनाचा विस्तार कुणी केला? त्यानं. पण तो आहे कसा? निर्व्यापार. काही व्यापार करत नाही. विचार करून पाहिल्यास सर्वेश्वर म्हणजे परमार्थता काहीच तो करत नाही असाच आहे. परंतु तोच त्रिभुवनाचा विस्तार करतो असे दिसून येते. दिसतं मात्र. आणि बरेच वेळा आपण बोलताना म्हणतो वेदांताची भाषा, दिसतं तसं नसतं आणि समजून पण घ्यायचं नाही. दिसतं तसं नसतं, कदाचित त्याच्यापेक्षा वेगळं असू शकतं. कारण मायेची शक्तीच तशी आहे. जे आहे त्याच्यापेक्षा विपरीत दाखवणं ही मायेची शक्तीच आहे.
त्यामुळे दिसतं तसं नसतं ही मन लागू पडते बरोबर. म्हणून आपण काहीतरी कुठल्या गोष्टीचा एकदम जजमेंटवरती येऊ नये, शेवटचा जो फायनल डिसिजनवरती कधी येऊ नये. कारण हे असंच असणार, मी ह्या डोळ्यानं बघितलं, मी माझ्या कानानं ऐकलं. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत मधल्या. आपला कान, डोळा आणि त्या घडणारी घटना यामध्ये खूप अंतर असतं. त्यामुळे मधल्या घटना आपल्याला माहीत नसतात. आपण फक्त डोळ्यानं बघितलं म्हणून खरं मानत असतो. इथं तेच वर्णन करायचं चालू आहे 76 नंबरच्या ओळीमध्ये. मायेचंच वर्णन आहे त्या. तो आहे सर्वेश्वरू. सर्वेश्वर म्हणजे मायेला अधीन ठेवणारा असा आहे. आणि तो काय करतो मात्र, काही करत नाही तरी सुद्धा त्रिभुवनाचा विस्तार मात्र त्याच्याच कृपेनं घडतो, अन्यथा घडणार नाही. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. त्याला सांगत 2-3 मिनटं जादा झालीत. पण आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करूया. विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुका